थीम ऑफ द नॉवेल. या नॉवेलची काय वाचायची आपल्याला आता? थीम वाचायची आहे. थीम काय रे आता या नॉवेलची? स्टुडंट टीचर रिलेशनशिप. या नॉवेलची मेन थीम काय आहे? तर रिलेशनशिप. कोणाचं? स्टुडंट्स आणि टीचरचं. प्रिजुडाइज अँड रेसिझम. प्रिजुडाइज जे काही वाईट असे जे थॉट्स प्रचलित होते ते, आणि रेसिझम जो वर्णभेद होत होता तो, याबद्दल आहे ही मेन थीम. अँड आर द मेजर थीम्स ऑफ द नॉवेल. आणि याच गोष्टी आहेत मेजर थीम या नॉवेलच्या. E.R. Bitwith gets a job of a teacher in a rather rough and notorious college. Notorious college? नॉटी मुलांचं स्कूल. नॉटी मुलांच्या स्कूलमध्ये रफ, अगदी काय म्हणतो ना, जंगली अशा मुलांच्या स्कूलमध्ये याला काय मिळाला होता? टीचरचा जॉब. ही फाइंड्स दॅट द स्टुडंट्स बिलॉंग टू अ बॅकग्राऊंड. त्याला असं कळलं की स्टुडंट्स अशा बॅकग्राऊंडला बिलॉंग करतात, अशा ठिकाणून हे स्टुडंट्स येतात दॅट इज नॉट सुटेबल फॉर लर्निंग. जे बॅकग्राऊंड ॲक्च्युली लर्निंगसाठी बनलेलं नाही आहे. म्हणजे फॉर एक्झाम्पल कामगार जे लोक असतात त्यांचे मुलं, ॲक्च्युली त्यांचं बॅकग्राऊंड तसं असतं का? एज्युकेशनसाठी त्यांना बॅकग्राऊंड स्ट्रॉंग मिळतं आहे का? नाही. येतं लक्षात? मग हे स्टुडंट्स पण अशाच बॅकग्राऊंडमधून आले होते, ज्या बॅकग्राऊंड म्हणजे जिथे त्यांना एज्युकेशनसाठी पॉझिटिव्ह असं बॅकग्राऊंड काही होतं का? नाही. अँड देअर ओव्हरऑल डेव्हलपमेंट अँड प्रोग्रेस. त्यांच्या डेव्हलपमेंट आणि प्रोग्रेससाठी ही कोणतीही काय होत नव्हती, तिथे बॅकग्राऊंड नव्हती, अशा ठिकाणून ते इथे आलेले आहेत शिकायला. हे त्याला नोटीस झालं. He notices that students are in no mood to change their attitude and behavior. त्याने नोटीस केलं की स्टुडंट्सला अजिबात मूड नाहीये त्यांचा ॲटिट्यूड आणि बिहेवियर चेंज करण्यामध्ये. Bitwith with his novel and creative ideas. मग या ब्रिटविथने काय केलं? त्याच्या नॉवेल आणि क्रिएटिव्ह आयडियाज सोबत अँड इनोव्हेटिव्ह टेक्निक्स, आणि अगदी इनोव्हेटिव्ह अशा टेक्निक्स सोबत, अँड अंडरस्टँडिंग द स्टुडंट सायकोलॉजी. आणि यासोबतच त्याने स्टुडंट्सची सायकोलॉजी सुद्धा काय केली? अंडरस्टँड केली. म्हणजे ज्या लोकांकडे ॲक्च्युली लिहिण्यासाठी वही पण नसेल, अशा लोकांना हा शिकवायला निघाला होता. सो यांच्या सायकोलॉजीनुसार याने काय केलं? काम करायचं ठरवलं. अल्टिमेटली बंद आता. अल्टिमेटली विन्स देअर हार्ट्स इन नो टाइम. आणि त्याने यांची सायकोलॉजी समजून घेऊन यांचं काय केले? यांचं हृदय जिंकलं. अल्टिमेटली विन्स देअर हार्ट. दो ही वॉज बुलीड, हॅरेस्ड, मेंटली अँड फिजिकली टॉर्चर्ड. त्याला धमक्या दिल्या गेल्या होत्या, त्याला त्रास दिला गेला होता, मेंटली फिजिकली त्यांना टॉर्चर केलं गेलं होतं. मेनी टाइम्स ही डिडंट लूज हिज पेशन्स. पण त्याने स्वतःचे पेशन्स, सहनशक्ती गमावली नाही. अँड कंटिन्यूड इम्प्लिमेंटिंग हिज नॉवेल आयडियाज अँड टेक्निक्स. आणि त्याने त्याच्या आयडियाज आणि टेक्निक वापरणं कंटिन्यू ठेवलं, थांबवलं नाही. दॅट हेल्प हिम टू ब्रिंग अ सिग्निफिकंट चेंज इन हिज स्टुडंट्स लाईफ. त्यांच्या स्टुडंटच्या आयुष्यामध्ये चांगला बदल घडवून आणण्यामध्ये त्याला यश मिळालं. रेसिझम प्रिव्हलंट इन द ग्रेट ब्रिटन ड्युरिंग द मिड 1940s. 1940च्या काळामध्ये रेसिझम, वर्णभेद हा खूप जोरात चालला होता. कुठे? ग्रेट ब्रिटनमध्ये. द टाइम पिरियड ड्युरिंग विच टू सर्व विथ लव्ह टेक्स प्लेस. असा वेळ ज्या काळामध्ये हा नॉवेल लिहिला गेला होता. इज ऑफ अ प्रायमरी सिग्निफिकन्स इन द नॉवेल. आणि याला खूप महत्त्व दिलं गेलं होतं त्या काळामध्ये. द नॅरेटर साइट्स repeated incident in which he experienced the racism of white Britons. आणि यामध्ये त्याने साइट केलं होतं, लिहिलं होतं. काय लिहिलं होतं रे? तर रेसिझमचे, व्हाईट ब्रिटन सोबत घडलेले रेसिझमचे जे इन्सिडेंट होते ते त्यांनी याच्यात काय केले होते? नमूद केलेले होते. इन्क्लुडिंग एन्काउंटर्स ऑन द बस. म्हणजे अगदी बसमध्ये सुद्धा यांच्यासोबत कशी वागणूक मिळायची यांना, हे सुद्धा. ॲट द जॉब इंटरव्ह्यूज, जॉबच्या इंटरव्ह्यूमध्ये यांना कशी वागणूक मिळायची. ॲट द ग्रँडले स्कूल, या स्कूलमध्ये सुद्धा याला कशी वागणूक मिळाली. वेन सर्चिंग फॉर हाऊसिंग, जेव्हा त्याला तिथे घर मिळवायचं होतं तेव्हा सुद्धा त्याला कशी वागणूक मिळाली. या सगळ्या इन्सिडेंट बद्दल त्याने ह्या नॉवेलमध्ये लिहिलेलं होतं. ॲट अ रेस्टॉरंट विथ हिज गर्लफ्रेंड अँड सो ऑन. त्याची गर्लफ्रेंड कोण झाली माहिती तुम्हाला?
हा, शाळेमध्ये टीचर या सगळ्यांसोबत, म्हणजे याच्या सगळ्या प्रत्येक इन्सिडेंट मध्ये याला काय मिळाला होता, वर्णभेदामुळे त्रास झाला होता. त्या सगळ्या गोष्टी याने मेन्शन केल्या आहेत या नॉवेल मध्ये. At the outset, Britwith is struck by unexpectedness of the such prejudice. पण तरी सुद्धा याला अशा गोष्टींना अजूनही काय व्हावं लागत होतं, फेस करावं लागत होतं. He was brought up in British Guiana and he viewed himself as a British citizen. तो ब्रिटिशाच्या एका छोट्याशा भागात जन्माला आला होता आणि तरी तो स्वतःला काय समजत होता, ब्रिटिश सिटीजन समजत होता. नॉट ॲज अ ब्लॅक ब्रिटिश सिटीजन इन अ ब्रिटिश कॉलनी. ब्रिटिश कॉलनीमध्ये असलेला काळा ब्रिटिश सिटीजन असं म्हणून नाही, तर तो फक्त मी ब्रिटिश सिटीजन आहे एवढंच तो स्वतःला ओळख स्वतःची देत होता. वेन ही सर्व्ड ग्रेट ब्रिटन इन अ रॉयल एअरफोर्स, पण जेव्हा त्याने रॉयल एअरफोर्समध्ये काम केलं होतं, दॅट गेव हिम रिस्पेक्ट अँड इस्टीम इन द सोसायटी. त्यामुळे त्याला सोसायटीमध्ये थोडी रिस्पेक्ट आणि इस्टीम, मान सन्मान मिळाला होता. बट द डे ही लेफ्ट जॉब, पण ज्या मुमेंटला त्याने तो जॉब सोडला, म्हणजे तिथून त्याला काढलं, ही फाइंड हिमसेल्फ टू बी अन आउटसाइडर. त्याला काय वाटू लागलं, तो त्याच्या ब्रिटनमध्येच कसा आहे, आउटसाइडर आहे की काय असं वाटायला लागलं होतं. Britwith's existence, experience and education was no use in job interviews. त्याचं होतं ते अस्तित्व, त्याचं एज्युकेशन या कोणत्याही गोष्टीचा जॉब इंटरव्ह्यू मध्ये काही यूज होत नव्हता. अँड वेअर ही इज इन्फॉर्म दॅट द जॉब्स हॅज ऑलरेडी बीन फील्ड. जॉबच्या जागा ऑलरेडी फील झालेल्या आहेत असं त्याला प्रत्येक वेळी सांगितलं गेलं. और ही इज ओव्हर क्वालिफाईड इट, की त्याला म्हणायचे की अरे या कामासाठी तू खूप ओव्हर क्वालिफाईड आहे, आम्ही तुला पेमेंट तेवढं देऊ शकणार नाही, सो तुला हा जॉब मिळू शकत नाही असं त्याला प्रत्येक वेळी सांगण्यात यायचं. दिस हायटन्स ब्रिटविथ सेन्स ऑफ बिट्रेयल फॉर ब्रिटिश. यामुळे ब्रिटिश लोकांसाठी जो राग होता त्याच्या मनामध्ये काय होत गेला, हाय होत गेला, वाढत गेला. इंटरेस्टिंगली ही नेव्हर लॅशेस आउट फिजिकली. हा, पण तो कधीही कोणावर फिजिकली लॅश आउट झाला नाही, त्याने कोणावरही मारहाण केली नाही. अँड ओनली रेअरली डज ही डू सो वर्बली. हा, वर्बली मात्र तो सगळ्यांना हे बोलून दाखवायचा, रेअरली, ते पण कधी, रेअरली. बोलला तर तो सगळ्यांना बोलून दाखवायचा. ही एक्झिबिट पेशंट एन्ड्युरन्स ॲट द टाइम. त्याने तेव्हा काय दाखवलं, शांततेचं वागणूक दाखवली त्याची. अँड ॲट अदर्स ही डिस्क्राइब द वे द रेज इनसाइड हिम इज ट्रान्सफॉर्मिंग इनटू हेट्रेटेड. हा, पण तो सोबतच नॉवेलमध्ये हे पण दाखवत होता की या सगळ्या गोष्टींचा बद्दल जो राग आहे ना, तो माझ्या मनात तिरस्कारासारखा काय होत चालला आहे, भरत चालला आहे. सो स्ट्रॉंग, आणि ते काय झालं, एकदम तिरस्कार कसा आहे, स्ट्रॉंग आहे. दॅट ही डिझायर्स टू हर्ट दोज हु ट्रीट हिम अनफेअरली. की त्याला इतका राग येतोय ना की त्याची इच्छा होते जे लोक त्याला अनफेअरली वागवतील ना त्यांना हा काय करेल, धरून मारेल, असं त्याला स्वतःला वाटतं आहे, हे तो सांगत होता. As a result of such experiences, Britwith finds the students at the Granslade School to be a bit notorious and rough in the behavior. आणि काय याचाच रिझल्ट म्हणा, त्याचं जे त्याला वागणूक मिळत होती ना, याचा एक रिझल्ट म्हणा, याला एक स्कूल मिळालं. त्या स्कूलमधली मुलं कशी होती, एकदम रफ, जंगली होती, नॉटेरियस होती, अगदी मिश्किल होती, खूप मस्ती करणारी मुलं होती. बट विथ द प्रॉपर केअर अँड ट्रीटमेंट, पण तरी प्रॉपरली, चांगल्या केअरफुली वागून, त्यांच्याशी नीट वागून, ऑल द स्टुडंट्स वुड शुअरली अचीव द सक्सेस. चांगलं वागलं तर हे लोक काय मिळवतील, यश मिळवतील. डिझायर्ड गोल्स इन देअर लाईफ, ठरलेले गोल ते त्यांच्या आयुष्यात मिळवतील असं त्याला काय होती, गॅरंटी होती. हे होती आपली थीम ऑफ द नॉवेल. आता उद्या आपण जेव्हा शिकू तेव्हा आपण काय शिकणार, उद्या सिनॉप्सिस ऑफ द एक्स्ट्रॅक्ट. चला मारा कल्टी.